नमस्कार, मी योगाचार्य विजयनगर पाटील, योग प्रेसिडेंट महाराष्ट्र स्टेट. आपल्या सर्वांना 8व्या योग दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तसेच आरोग्य योग निसर्गोपचार ॲक्युपंक्चर केंद्र इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण सर्वजण आज या सेशनमध्ये योगाचे काही धडे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली घेणार आहोत. आपण सुरू करूयात. सर्वांनी सर्वप्रथम खाली बसायचं आहे. आपण कुठल्याही लहान आसनामध्ये बसायचं आहे. आपण पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसू शकतो. पाठीचा कणा सरळ असेल. डोळे बंद करायचे. आपण प्रार्थना म्हणूया. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैदकेन योपाकरुतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. हरि ओम. त्यानंतर सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि आपण परत एकदा उभं राहणार आहोत. त्यानंतर आपण दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढा अंतर घ्यायचं आहे. हात खांद्यावर असतील. मानेच्या हालचाली आपण करणार आहोत. सर्वप्रथम मान समोर घ्यायची. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. परत खाली. श्वास घेत वर. परत डावीकडे जागेवर. उजवीकडे जागेवर. डावीकडे जागेवर. उजवीकडे जागेवर. श्वास सोडत अर्धचक्र पूर्ण करायचं आहे. परत उलट दिशेने. तसंच मागच्या बाजूला पुण्यापर्यंत श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडून द्यायचा आहे. परत श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडून द्यायचा आहे. आता पूर्ण राऊंड आपण करणार आहोत. कंप्लीटली. 1 रिवर्स. 2 1 2. हळूवार आपण डोळे उघडायचे आहेत. हात सरळ वरती घ्यायचे. 1 2 1 2. श्वास परत हात वर. परत खाली. परत 1 2. अशाच पद्धतीने आपल्याला हात परत खांद्यावर ठेवायचे. श्वास भरत 1. श्वास सोडत 2 1 2 1 2. उलट. श्वास भरत 1 2 1 2 1 2 1 2. स्लोली परत हात खाली घ्यायचे. त्यानंतर थोडस पायामध्ये अंतर घ्यायचं आहे खांद्याने एवढं आणि हात सरळ करायचे आणि स्लोली आपल्याला खाली वाकायचं आहे. परत श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत 2 1 2 1 2. स्लोली हात खाली घ्यायचे. ताडासन करणार आहोत आपण. स्लोली हात श्वास वर करत. श्वास भरत हात वरती करायचे. 1 एकमेकांमध्ये गुंफायचे. श्वास भरत बॉडी वरती खेचायचे आहे. 1 2. परत वरती 1 2. परत 1. काही सेकंड थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली खाली यायचे. परत हात ऍज इट इज. नंतर आपण करणार आहोत वृक्षासन. त्यासाठी आपण आपला डावा तळवा पाय जो आहे तो आपल्या जमिनीच्या जवळ टाच ठेवायचे आहे आणि आपण सहज हात वर करत आपल्याला होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5
6 7 8 9 10. स्लोली हात खाली करत परत विरुद्ध बाजूने करायचा आहे आपल्याला. याच पद्धतीत श्वास भरत हात वरती. स्लो 1 10 सेकंद थांबायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत स्लोली खाली. पाय परत खाली घ्यायचे. आता पुढील आसन आपण करणार आहोत त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये साधारण 3 फुटापर्यंत अंतर घ्यायचं आहे. प्रथम आपण डाव्या बाजूने करूयात. हात पंजा बाहेर असेल, हा पंजा समोर असेल. श्वास घेत हात वरती करायचे. 1 आणि कम्प्लीटली पूर्ण श्वास सोडत खाली जायचं आहे. 2. ज्यांचा बॅलन्स आहे त्यांनी वर बघितलं तरी चालेल. ज्यांचा बॅलन्स नाही त्यांनी समोर बघितलं तरी चालेल किंवा खाली बघितलं तरी सुद्धा चालेल. होल्ड करायचं आहे. परत बॅक उलट दिशेने करणार आहोत आपण. श्वास भरत हात वरती. 1 स्लोली खाली जायचं आहे. 2 होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत परत वरती यायचा आहे. स्लोली खाली. अशीच प्रक्रिया आपण 5 वेळा रिपीट करायची आहे. त्यानंतर आपण पादहस्तासन करणार आहोत. हात स्लोली वर घ्यायचे. श्वास भरत आणि श्वास सोडत खाली. 1 श्वास सोडत खाली. 2 1 श्वास सोडत खाली. 2 श्वास भरत वर. स्लोली हात खाली करायचे आणि आपण अर्धचक्रासन करणार आहोत. स्लोली श्वास भरत मागे जायचं आहे. श्वास सोडत. 2 परत एकदा करूया. थोडं थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली हात खाली. त्यानंतर आपण एक सूर्यनमस्कार करूया. दोन्ही हात नमस्कार मुद्रेत. 1 2 3 4. यामध्ये ही पण एक ऍडव्हान्स पोज आहे. 5 पर्वतासन. 6 साष्टांग नमनासन. 7 भुजंगासन. 8 अधो मोक्षवानासन किंवा पर्वतानासन. 9 यामध्ये ही पण एक ऍडव्हान्स पोज आहे. अश्वसंचालनासन. 10 पादहस्तासन. 11 स्तोत्रानासन. 12 नमस्कारासन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे. स्लोली आपण आता
खाली बसणार आहोत दंडासनामध्ये. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. परत डावा पाय जवळ घ्यायचा आहे आणि त्यावर आपण उजवा पाय घेणार आहोत. या आसनाला म्हणतात पद्मासन. पाठीचा कणा सरळ असेल. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडून द्यायचा आहे. परत घ्यायचा आहे, सोडून द्यायचा आहे. एक सुखासनापैकी हे एक आसन आहे ज्याचं नाव आहे पद्मासन. हात ठेवताना कधीही आपले हाताचे जे रिस्ट आहेत, मनगट आहेत, ते आपण गुडघ्यांवर ठेवायचे असतात. पाठीचा कणा सरळ असेल आणि हात विज्ञान मुद्रेमध्ये असतील. त्यानंतर आपण करूयात वज्रासन. परत तुम्ही आसन सोडून द्यायचं आहे. त्यानंतर डावा पाय डाव्या बाजूने घ्यायचा आहे, उजवा पाय उजव्या बाजूने घ्यायचा आहे. त्याला म्हणतात वज्रासन. जेवण झाल्यानंतर एकमेव असं आसन आहे की ते आपल्याला करता येऊ शकतं. डावा पाय डाव्या बाजूने घ्यायचा आहे, उजवा पाय उजव्या बाजूने घ्यायचा आहे आणि स्लोली श्वास भरत हात वरती घ्यायचे. एक श्वास सोडत खाली. 2. याला म्हणतात शशांकासन. थांबायचे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास बरोबर 2. परत एकदा करूयात. श्वास भरत 1, श्वास सोडत खाली 2. थांबायचं आहे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास भरत वर 1 आणि 2. त्यानंतर आपण या बाजूला करून दाखवतोय. डावा पाय डाव्या बाजूने घ्यायचा आहे, उजवा पाय उजव्या बाजूने घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये यायचं आहे. हे अर्ध पद्मासन आहे. आपण स्लोली हात वर घ्यायचे. एक हात या बाजूला असतील, दुसरा हात दुसऱ्या बाजूला असतील. याला म्हणतात मंडूकासन. बॉडी वरती खेचायचे आहे. श्वास घेत वर थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली परत दोन्ही हात श्वास सोडत खाली. परत एकदा करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली हात खाली करायचे. परत आपण दोन्ही पाय सरळ करायचे. आपण आता करणार आहोत भद्रासन किंवा तिथली पोज. एकमेकांमध्ये हात इंटरलॉक करायचे आणि होईल तेवढे पाय जवळ खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि स्लोली आपल्याला खाली झुकायचं आहे. स्लोली जसं जमेल तसं, ज्यांना जमेल त्यांनी झुकायचं आहे. ज्यांना नाही जमणार त्यांनी कमी झुकले तरी चालेल. स्लोली गो डाऊन. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. परत एकदा आपण श्वास सोडत खाली जाणार आहोत. स्लोली डाऊन. श्वास सोडत खाली. थांबायचं आहे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली श्वास घेत वरती. परत डावा पाय सोडून द्यायचा आहे, उजवा पाय सोडून द्यायचा आहे. या बाजूला मी येऊन दाखवतोय. पहिल्यांदा आपण वज्रासनामध्ये येऊन गुडघ्यावर यायचं आहे. हाताचा सपोर्ट मागच्या बाजूला द्यायचा आहे. दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढा अंतर घेऊ शकता आणि स्लोली श्वास घेत मागे जायचं आहे. परत वरती यायचं आहे. आता थोडं थांबणार आहोत आपण. स्लोली बॅक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत जागेवर यायचं आहे. परत आपण खाली वज्रासनामध्ये बसलेलो आहोत. त्यानंतर आपण उष्ट्रासन करणार आहोत. आता आपण अर्ध उष्ट्रासन केलंय, आता पूर्ण उष्ट्रासन करत आहोत. आपण दोन्ही पायांमध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. परत गुडघ्यांवर यायचं आहे आणि दोन्ही हात सरळ करायचे.
त्यामध्ये डावा हात डाव्या बाजूने घ्यायचा आहे आणि उजवा हात उजव्या बाजूने घ्यायचा आहे आणि स्लोली बॅक. परत रिटर्न यायचं आहे. परत एका करूयात आपण. एका गुडघ्यांवर यायचं आहे. श्वास भरत वर. 1 थांबायचंय 10 सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली परत श्वास भरत रिटर्न यायचंय डाऊन. परत आपण पाय सरळ करायचे. डावा पाय डाव्या बाजूने उजवा पाय उजव्या बाजूने. आपण आता वक्रासन करत आहोत. मी या बाजूला दाखवतोय. बॅक स्ट्रेट असेल. आपल्याला हा पाय या बाजूला टाकायचा आहे आणि दोन्ही हात सरळ करायचे. स्लोली या बाजूने यायचा हात खाली ठेवायचा आहे आणि ह्या हाताने आपल्याला होईल एवढा स्पाइनलला आपल्याला ट्विस्ट द्यायचा आहे. परत खाली पाय ठेवलाय. श्वास भरत हात वर. नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली श्वास घेत सरळ यायचं. ठीक आहे. त्यानंतर आपण आता स्लोली पाय सरळ करायचे आणि स्लोली खाली यायचंय. आपण आता काही फोटोवर आसनं बघणार आहोत ज्यामध्ये दोन्ही पाय सरळ करायचे. टाचा एकमेकांना जोडलेले असतील आणि हात समोर घ्यायचे. आता हात मोठी समोर ठेवायचे. दोन्ही पायामध्ये अंतर. त्याला म्हणतात मकरासन. ही रिलॅक्स पोज आहे. त्यानंतर दोन्ही पाय यांच्या टाचा एकमेकांना चिटकतील अशा पद्धतीने घ्यायच्या. दोन्ही हात आणि स्लोली श्वास घेत वरती. 1 त्याला म्हणायचं भुजंगासन, कोब्रा पोज. आकाशाकडे बघायचा प्रयत्न जेवढं होईल तेवढं बघायचं आहे. परत श्वास सोडत खाली. हात थोडी मागे घ्यायचे. आता परत एकदा श्वास भरत वर यायचंय आणि थांबायचंय. आता 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली डाऊन. परत मकरासन पोज मध्ये रिलॅक्स व्हायचं आहे. नॉर्मल श्वास असेल. त्यानंतर दोन्ही हात मांड्यांखाली घ्यायचे. एक पाय वरती घ्यायचाय. त्याला म्हणतात एक पाय शिरभासन. श्वास भरत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली डाऊन. परत डावा पाय श्वास भरत 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली डाऊन. परत उजवा पाय घ्यायचा आपल्याला वरती. करूयात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डाऊन. परत डावा पाय 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली डाऊन. आता द्विपाद शलभासन. दोन्ही पाय इकडे उचलायचे. श्वास भरत 1 2. आता आपण 10 सेकंद थांबणार आहोत. श्वास भरत
1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली डाऊन. परत आपण रिलॅक्स मध्ये यायचं आहे. त्यानंतर आपण परत डाव्या बाजूला यायचं आहे आणि पाठीवर झोपायचं आहे. सर्वप्रथम एक पाय वर करायचा आहे. 1 2. परत दुसरा 1 2. परत 1 2 1 2. दोन्ही वर उचलायचे आता. 1 2 1 2. स्लोली आपण दोन्ही पाय वर घ्यायचे. श्वास भरत 1 फोल्ड करायचे. श्वास सोडत 2 परत वर घ्यायचे. परत घेऊयात 1 स्लोली डाऊन 2. त्यानंतर आपण आता आपल्याला ब्रिज पोज करायचे आहे. दोन्ही पाय आता धरायचे, जवळ ठेवायचे आणि श्वास भरत कंबर वरती उचलायचे आहे. करूयात. डाऊन. परत एकदा श्वास भरत वरती यायचं आहे. यामध्ये ऍडव्हान्स पोज अशी पण आहे. होल्ड करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली डाऊन. दोन्ही पाय सरळ करायचे. रिलॅक्स. शवासन करत आहोत त्यामुळं दोन्ही पायामध्ये अंतर, तळवे आकाशाच्या दिशेने, मान कुठल्या एका बाजूला. रिलॅक्स. नॉर्मल श्वास घ्यायचा आहे, नॉर्मल श्वास सोडायचा आहे. परत घ्यायचा आहे, परत सोडायचं आहे. आणि आपल्या पायाच्या तळव्याच्या अगदी पायाच्या शेवटच्या अंगठ्यावर टोकापासून अगदी डोक्यापर्यंत प्रत्येक अवयव आपल्याला शिथिल करत यायचं आहे. एकदम रिलॅक्स. संपूर्ण शरीर आपण शिथिल करणार आहोत, म्हणजेच रिलॅक्स करणार आहोत. प्रथम पंजे, पिंडऱ्या, गुडघे, मांड्या, कंबर, पोटाचा भाग, कटिप्रदेश, नाभी, हृदयाच्या आसपासचा सगळा परिसर, छातीचा पिंजरा, त्याच्या पुऱ्या आसपासचा परिसर, शोल्डर, बाहू, मानेचा भाग आणि डोक्याचा प्रदेश हळूहळू आपण रिलॅक्स करायचा आहे. आणि त्यानंतर आपण हळूहळू सज्ज व्हायचं आहे. येताना डाव्या बाजूने आपण यायचं आहे. नेहमी उठताना डाव्या बाजूने उठायचं आहे या पद्धतीमध्ये. आणि आपण उठून बसणार आहात. आपण रिलॅक्स एकदम एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. परत एक घ्यायचा आहे, परत एक सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. याला भस्त्रिका पण म्हणतात. जे हाय बीपीचे पेशंट आहेत, दमा अस्थमाचे पेशंट आहेत, त्यांनी फार काळजीपूर्वक करायचं आहे. यानंतर आपण कपालभाती करणार आहोत. झटक्यासाठी श्वास हा बाहेर टाकायचा आहे आणि आपल्या इंटेस्टाईन मध्ये मूवमेंट झाली पाहिजे. झटक्यात श्वास यानी की ऍक्टिव्ह एक्झेल आणि इनॅक्टिव्ह इनहेल झाला पाहिजे. करूया.
एका सेकंदाला एक स्ट्रोक. परत दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडून द्यायचा आहे. परत एकदा करूयात. आपलं कपालभाती चालू झालंय. कधी समजायचं ज्यावेळेस आपल्याला कपालभाती स्ट्रोक बंद केल्यानंतर परत श्वास घ्यायची आवश्यकता पडणार नाही, म्हणजेच परिपूर्ण ऑक्सिजन आपल्या शरीरात गेलेला असेल, त्यावेळेस समजायचं आपलं कपालभाती व्यवस्थित झालेलं आहे. यानंतर आपण नाडी शोधन प्राणायामाला येणार आहोत, ज्याला अनुलोम विलोम म्हटलं जातं. हात सरळ करायचा आहे, ह्याला म्हणायचं विष्णू मुद्रा. आणि अंगठ्याने आपण उजवी नाकपुडी बंद करायची असते आणि डावी नाकपुडी रिंग फिंगरने बंद करायची असते. सर्वप्रथम आपण उजवी नाकपुडी बंद करणार आहोत आणि डाव्या बाजूने आपल्याला श्वास धरायचा आहे आणि डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. परत उजवीने घ्यायचा असतो, ती बंद करायची आणि डावीकडून श्वास सोडायचा असतो. हे झालं एक आवर्तन. करूयात. इन, होल्ड, आउट. राइट साइड करून इन, होल्ड, आउट. असं सुरू करायचं आहे आपण. हे दुसरं आवर्तन पूर्ण झालेलं आहे. श्वास घेणे म्हणजे पूरक, थांबवणे म्हणजे कुंभक आणि सोडणे म्हणजे रेचक. शरीरातल्या 72,000 नाड्या शुद्ध करण्याचं ताकद या प्राणायामामध्ये आहे. याला प्राणायामाचा राजा म्हणतात. इट इज सेड टू बी किंग ऑफ ऑल प्राणायामास. शरीरातील सर्व रोग दूर करण्याची ताकद या प्राणायामामध्ये आहे. आणि डावीकडून श्वास सोडून पूर्ण आवर्तन करून आपण थांबायचं असतं. त्यानंतर आपण ब्राह्मणी प्राणायाम करत आहोत. त्यासाठी आपल्या कानाच्या बाजूला अंगठा ठेवायचा आहे आणि त्याला बंद करायचं असतं. त्याला षण्मुखी मुद्रा म्हणतात. श्वास भरायचा आहे. मनाची आणि शरीराची एकाग्रता साधण्याचे काम हे प्राणायाम करतो, ज्याला भ्रामरी प्राणायाम म्हणतात. आवाज हा भुंग्यासारखा असतो, म्हणून याला आपण भ्रामरी प्राणायाम म्हणतो. त्यानंतर आपण एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. एक श्वास घ्यायचा आहे आणि 3 वेळा ओंकार. हे
मंगलमस्तु मा विद्विषावहे। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हातांचे एकमेकांवर दर्शन करायचं आहे। ती ऊर्जा आपल्या चेहऱ्याला आणि डोळ्यांना द्यायची आहे। स्लोली आपण नमस्कार मुद्रेत द्यायचा आहे। आजचा सर्व अभ्यास ईश्वराला अर्पण करूयात आणि आपण थांबूयात। स्वस्थ राहा, मस्त राहा, तंदुरुस्त राहा आणि रोज योग प्राणायाम करा। नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम।